अहिल्याबाईंच्या लक्षात येतं की राष्ट्रासाठी महाराष्ट्र जातो, मग धर्मरक्षणाचं काय? 1780 साली काशी विश्वनाथाचं मंदिर पुन्हा एकदा उभं राहिलं. नवरात्रीत आपण देवींची पूजा करतोच ना. मला वाटतं याही आमच्यासाठी देवीच आहेत. नमस्कार, मी चंचल शेळके. आपण पाहत आहात इतिहास गवाह आहे. 1748 मराठ्यांनी अटकेपार झेंडा फडकवला, परंतु दिनांक 14 जानेवारी 1761 तो दिवस उजाडला. अब्दाली हिंदुस्थानवरती चालून आला. राष्ट्रासाठी महाराष्ट्र निघाला होता. भाऊसाहेबांची बखर आम्हाला सांगते की त्यावेळी पानिपतच्या रणांगणावर आपल्या मराठ्यांची 1,00,000 बांगडी फुटली होती. पण त्या युद्धातून बचावलेल्या इतरांचं काय? महिला असतील, बाजारबुणगे असतील, या सर्वांना महाराष्ट्रात माय देशात आणण्याचं काम एका व्यक्तीनं केलं, आणि ती व्यक्ती म्हणजे बाजीरावांच्या तालमीत तयार झालेले मराठ्यांचे सरसेनानी मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकरांनंतर होळकर दौलतीची कमान जाते, ती म्हणजे मल्हारराव होळकर यांची पुत्रवधू, लोकमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याकडे. पती गेल्यानंतरही ही स्त्री मोठ्या निर्धारानं उभी राहते. मराठ्यांच्या राज्याची राणी बनते. मराठ्यांच्या साम्राज्यातील प्रत्येक स्त्री ही रणरागिणी आहे, सौदामिनी आहे, हा विश्वास त्या जनमानसांमध्ये निर्माण करतात. भारतभरामध्ये अनेक मंदिरं पाडली गेली, त्यामध्ये काशी विश्वनाथाचं मंदिरही पाडलं होतं. त्याची दुरावस्था अहिल्याबाईंकडनं बघवली जात नव्हती. काशी विश्वनाथाचं मंदिर तर इस्लामी शासकांकडून 6 ते 7 वेळा पाडण्यात आलं होतं. 1669 मध्ये जेव्हा औरंगजेबानं हे मंदिर पाडलं ना, त्यावेळी तेथील रयतेचं जगणं हे जनावरापेक्षाही खालच्या दर्जाचं झालं होतं. अहिल्याबाईंच्या लक्षात येतं की राष्ट्रासाठी महाराष्ट्र जातो, मग धर्मरक्षणाचं काय? धर्मरक्षणासाठी अहिल्या देवी न भूतो न भविष्यती अशी एक मोहीम हाती घेतात, आणि ती मोहीम म्हणजे मंदिरं उभारण्याची. परंतु 1669 नंतर बरोबर 111 वर्षांनी इस्लामी राजवटींना खुलं आव्हान देत 1780 साली काशी विश्वनाथाचं मंदिर पुन्हा एकदा उभं राहिलं, आणि त्या मंदिराला गतवैभव प्राप्त करून देण्याचं काम आमच्या अहिल्यादेवींनी केलं. राष्ट्ररक्षणासाठी महाराष्ट्र तर धावतोच, परंतु धर्मरक्षणासाठी सुद्धा महाराष्ट्र धावतो, हे अहिल्यादेवींनी अधोरेखित केलं. आज ज्या वेळी आम्ही काशी विश्वनाथाचं मंदिर बघतो ना, त्यावेळी आमच्या मातोश्री अहिल्यादेवींच्या कार्याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. अहिल्याबाईंना देवी म्हणून संबोधलं जातं. नवरात्रीत आपण देवींची पूजा करतोच ना. मला वाटतं याही आमच्यासाठी देवीच आहेत. त्यांना आपण पुजायला हवं, आणि त्यांच्या पुढे पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हायला हवं.